हॉटेलसारखी चव असणारे चिकन कबाब आज आपण घरच्या घरी जास्त काही तामझाम न करता एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. त्याची साहित्य कृती पाहूया. इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे 1/2 किलो. त्यामध्ये 5 ते 7 मी लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. तसंच 1 इंच आलं घेतलेलं आहे, ते बारीक कापून घेतलेलं आहे. 1 हिरवी मिरची, बारीक कापलेले कांदे, तसेच बडीशेप पावडर, धना जिरं पावडर, गरम मसाला, लाल तिखट, हळद, काळा मिरी पावडर, पुदिन्याची काही पानं, तसंच कोथिंबीर घेतलेली आहे. यामध्ये आपण 2 ब्रेडचे स्लाइस बारीक करून घालणार आहोत. त्याचबरोबर अंड फोडून घालणार आहोत. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे सर्व पदार्थ आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. हे बारीक केलेलं मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ व हाताला आपण तेल लावून त्याचे छोटे छोटे कबाब करून घेणार आहोत. इथे सर्व कबाब बनवून झालेले आहेत. तर आता फ्राईंग पॅनवर मी तेल घालून व्यवस्थित आपण हे सगळे कबाब फ्राय करून घेणं, शॅलो फ्राय करून घेणार आहोत. व्यवस्थित ते शिजेपर्यंत, त्यांना चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्यांना शॅलो फ्राय करून घेणार आहोत. इथे एका साईडला आपले कबाब शिजत आहेत. आता आपण हिरवी एक चटणी बनवून घेणार आहोत. तर त्या चटणीसाठी इथे मी कोथिंबीर, पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याचबरोबर त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या, लसणीच्या काही पाकळ्या, तसेच छोटा आल्याचा तुकडा घालून घेणार आहे. त्याचबरोबर यामध्ये दही आणि मीठ घालून आपण छान अशी एक हिरवीगार चटणी तयार करून घेणार आहोत. छान हिरवीगार चटणी तसंच कबाब दोन्ही तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.